आधार कार्डामध्ये तुम्ही तुमचा नंबर बदलू शकता, तेही घरी बसून केवळ ₹75. तर त्याची प्रोसेस बघा. त्याच्यासाठी हे ॲप डाउनलोड करून घ्या, ते ओपन करा आणि चला पुढे गेले की तिथे तुम्हाला एंटर आधार नंबर टाईप करायचा आहे. वरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं, आधार नंबर टाईप करायचा आणि त्यांच्या अटी शर्ती मला मंजूर आहे असं म्हणायचं. असं म्हटलं तुम्ही की तुम्हाला एक SMS पाठवते. तुमच्या मोबाईलमध्ये पैसे असले पाहिजे, SMS पाठवा ते. तो तुमचा रजिस्टर नंबर असो नसो, ठीक आहे. हा तुम्हाला विचारते एकदा की बाबू हा नंबर तर रजिस्टर आहे नाही. तर आपण म्हणायचं हो बाबा मला पुढे जायचं आहे. ठीक आहे. मग तुम्ही पुढे जाता. मग तुम्हाला तुमचं सुंदर असं चेहरा तिला दाखवायचा आहे, म्हणजे फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. तेव्हा तुमचं काम होईल. तुम्ही आले की नाही, दाखवला तुमचा चेहरा, असे डोळे उघडझाप करायचे, म्हणजे त्याला वाटते हा जिवंत आहे. झालं. मग आपण पुढं जाऊ. प्रोसीड करायचं. इथं एखादा 6 नंबरी नंबर टाकून द्यायचा कोणताही, जो लक्षात राहीन असा. ओके. मग हे टाकलं की तुमच्यासमोर तुमचं असंवालं एक आधार कार्ड ओपन होते. पाहून घ्यायचं हे आपणच आहो का, ते तुम्हीच आहा. ओके. मग खाली जायचं. खाली आणि हे आहे माय आधार अपडेट. गेले की नाही, पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे, त्याच्यातून मोबाईल नंबर बदलते. त्याच्यावर टिक करायचं. हे बघा ₹75 लागते सांगितलं आहे. पण लक्षात ठेवा, जो नंबर बदलायचा आहे तो नंबर चालू पाहिजे, कारण की तिच्यावर येते OTP आहे का नाही. त्या नंबरवर OTP येते. नसन चालू तर सर्व्हिस सेंटरलाच जा तुम्ही. आपला जुना नंबर येते, नवीन नंबर टाकायचा, नवीन नंबरवर OTP येते. मग व्हेरीफाय करायचं. पुन्हा म्हणते बाबू आम्हाला तोंड दाखव. मग ते तोंड दाखवायचं. ठीक आहे. इथं तुमच्या अटी शर्ती मंजूर करून घ्यायच्या आणि प्रोसीड करायचं. प्रोसीड केलं की पुन्हा तुम्ही चेहरा दाखवू शकता आणि अशा प्रकारे तुमचं फेस ऑथेंटिकेशन पूर्ण होते. हा इथे एक मेसेज येते की हा नंबर बदलायचा आहे, हा नवीन आहे आणि इथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट झाल्यानंतर पुन्हा एकदा सांगते की हा नंबर होता, हा नंबर बदललेला आहे. आणि त्याचं जे आहे ना रशीद, पावती डाउनलोड करून घ्या. जसं की कामाची आहे नाही म्हणा, पण तुमची इच्छा. आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.